आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात. राहुल गांधी एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर 5 ऑक्टोबरला कोल्हापूरमध्ये राज्यातील सामाजिक संघटनांसोबत बैठका होणार. काँग्रेसमधून निलंबित नेते नरेंद्र चिंचकर यांचं नागपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार. नरेंद्र चिंचकर यांची पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रा निघाली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्ह्यातला आदिवासी समाज आक्रमक झालाय. नागपुरात यंदा होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या बजेटमध्ये कपात. यावर्षी होणाऱ्या बजेटचा अनुमानित खर्च हा 65 कोटी असणार आहे, तर फक्त अत्यावश्यक काम केलं जाईल. तैवानमधील फॉक्सकॉन कंपनी भारतामध्ये $1 अब्ज गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन डिस्प्ले मॉड्यूल जुळणी प्रकल्प तामिळनाडूमध्ये उभारण्यासाठी गुंतवणूक केली जाऊ शकते, सूत्रांची माहिती. नागपूरमधील रामझुला अपघात प्रकरणामधील रितू मालूचा जामीन रद्द करण्यात आलाय. आरोपी रितू मालू हिला समाजामध्ये मोकळेपणानं फिरण्याची परवानगी देता येणार नाही, न्यायालयाचं हे मत आहे. सीआयडी कुठल्याही क्षणी रितू मालूला अटक करण्याची शक्यता. राज्यात हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये घट. मात्र या आजारांमुळे 10 जणांचा मृत्यू झालेला आहे. सप्टेंबरमध्ये हिवतापाचे 512 रुग्ण. सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ. सोन्याचा भाव प्रति तोळा आता 75,000 गेलाय, तर या आठवड्यामध्ये आतापर्यंत सोनं प्रति 10 ग्रॅम मागे 1,167 रुपयांनी महागलंय. राज्यात दुय्यम निबंधक कार्यालयांची संख्या वाढणार आहे. दस्तऐवज नोंदणीची मानके राज्य सरकारकडून तयार करण्यात आली.